हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे संडे आणि संडे म्हणजे फन डे. सगळं आरामशीर चालतं, सुट्टी असते वगैरे, त्यामुळे तर तुम्हालाही आजचा संडे खूप छान मस्त आनंदात एन्जॉय करा. श्री स्वामी समर्थ. आणि आत्ता वाजलेत बरोबर 10 वाजलेले आहेत. माझी इथे नाश्त्याची तयारी चालू आहे आणि 10 पण नाही, 9:30 वाजले. तर मी आज मसाला डोसा बनवणार आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तुम्ही की मी पीठ वगैरे आणून ठेवलं होतं आणि तयारी आता झालेली आहे. चटणी बनवून झाली आहे, इथे चटणी बनवून ठेवली आहे मी आणि इथे मसाला डोशाची तयारी केली आहे. तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते आणि दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पावसाचं वातावरण झालं आहे आणि थोडासा येऊन गेलेला आहे, अगदी थोडासा येऊन गेला आहे. म्हणजे झिमझिम म्हणतो ना आपण, बस तसा अगदी जोरदार काही आलेला नाही आहे, पण वातावरण तर आहे. आणि मला जायचं आहे आज डीमार्टला बाजार भरायला, त्यामुळे बघू आता हा किती वेळ राहतो. चला. मसाला डोशासाठी मी कांदा, मिरची, कोथिंबीर वगैरे कापून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे बटाटे उकडून स्मॅश करून ठेवलेत. आता बटाट्याच्या भाजीला फोडणी देते. लोखंडाच्याच कढईत करते. तेल छान गरम होऊ दे, म्हणजे मग छान चुरचुरीत फोडणी बसते. तेल गरम झाल्यानंतर बघते आता गरम झाले का. झाले. आता राई, जिरं, त्याच्यानंतर साऊथ इंडियन टच देण्यासाठी अगदी थोडीशी फोडणीला सफेद उडदाची डाळ. साऊथ इंडियन लोक पण घालतात आणि छान लागते. मिरच्या, कढीपत्ता, कांदा. आणि कांदा ना जी आपण डोशाची भाजी बनवतो तिला असा लांबडा लांबडा कांदा कापतात. छान परतून घेते थोडंसं कांद्याला लाल रंग येईपर्यंत. आणि ही जी आपण फोडणीला डाळ घातली सफेद उडदाची, ती अजिबात कडक वगैरे लागत नाही. ती त्याच्यामध्ये छान नरम पडते आणि ती खाताना छान लागते भाजीसोबत. त्यामुळे तुम्हाला जर वाटतं की ती कडक लागेल, शिजणार नाही वगैरे, तर असं काही नाही. तुम्ही एकदा टाकून बघा, फोडणीला छान लागते. आणि जी आपण मसाला डोशाची भाजी बनवतो ना, तर रेस्टॉरंटमध्ये सुद्धा त्या भाजीमध्ये सफेद उडदाची डाळ टाकलेली असते फोडणीला. हिंग राहिलं थोडंसं फोडणीला टाकायचं. आत्ता टाकते, हरकत नाही आहे, होईल ते छान नाही. आणि कांदा हलका गुलाबी करायचा आहे. आता हा हलका गुलाबी झालेला आहे, जास्त लाल नाही करायचं त्या कांद्याला. हळद आणि आता हे बटाटे ॲड करते. चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घेऊया चांगलं. कोथिंबीर आणि भाजी रेडी झालेली आहे. इथे गॅस बंद करते. आपण ठेवते. प्रथमला देते पहिल्यांदा करून, कारण की त्याच्या पप्पांची पूजा चालू आहे आणि मी आणि ते मग नंतर सोबत नाश्ता करू. आता त्याची आंघोळ वगैरे उरकली, त्याला भूक लागली, म्हटलं तू हे खाऊन, मग आम्ही नंतर खातो. त्याला बनवून देते. भाजी ॲड करते. खात होता तो, त्याला चटणी जास्त आवडत नाही. कसं झालंय प्रथम? चहा पण रेडी झालाय आणि इकडे यांना नाश्ता देते. हे घेऊ. तुम्ही पण या नाश्ता करायला आणि तुम्ही सुद्धा घरच्या घरी असा छानसा मसाला डोसा
एकदा नक्की ट्राय करा, खूप सोपं आहे. चला आता चाललेली आहे डीमार्टला आणि जेव्हा जेव्हा खाली येते तेव्हाच मला लक्षात येतं व्हिडिओ शूट करायचा, घरामध्ये लक्षात राहत नाही. तर आता जाते डीमार्टला आणि बाजार भरून येते, आल्यानंतर दाखवते तुम्हाला. चलो. इथे आहे आमच्या म्हणजे जेवढे ओनर आहेत त्यांच्या सगळ्यांच्या नावाच्या पाट्या. कधी दाखवलं नाही मी तुम्हाला, आता सहज लक्ष गेलं म्हणून म्हटलं दाखवावी. आणि आमची आहे सेकंड फ्लोअरला विजय रामदास काळे, रश्मी विजय काळे, अशी सगळ्यांच्या ओनरची नावं आहेत. तर डीमार्टमधून किराणा भरून घेऊन आली आणि आल्यावर जेवलो आणि थोडासा आराम केला. म्हणजे झोप तर नाही लागली, असंच पडली होती. तर थोडासा आराम केला. आता तुम्हाला दाखवते मी काय काय आणले. पावसाळ्याच्या आधी महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आणून ठेवलेल्या आहेत घरामध्ये ते दाखवते तुम्हाला. आणि बघू आता काय करायचं ते. कंटाळा आला आज खूप, आभाळ पण आले, वातावरण म्हणजे पाऊस नाही पडला, सकाळी आला होता थोडासा बस, बाकी वातावरण असं आहे ना एकदम कंटाळवाणं वातावरण झालेलं आहे. ऊन अजिबात नाही आहे दिवसभर. चला तुम्हाला किराणा पहिला दाखवते. पावसाळा आला ना की महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातलं सामान तर असतंच, पण त्याचबरोबर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे काय आणावं लागतं, कडधान्य. कडधान्य ही पावसाळ्यामध्ये घरामध्ये असली की कधी कधी जास्त पाऊस येतो, 3 ते 4 दिवस पाऊस थांबत नाही, भाज्यांचे प्रॉब्लेम होतात, पाणी भरतं सगळीकडे. त्यामुळे खूप सगळे म्हणजे पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम येऊ शकतात. जास्त करून भाज्यांचे प्रॉब्लेम येतात. कधी कधी इतका पाऊस असतो की खाली पण उतरता येत नाही. मग त्यामुळे घरामध्ये जर असे कडधान्य सगळे भरलेले असतील ना तर आपण पटकन कोणतेही कडधान्य भिजत घालू शकतो आणि ऐन टायमाला भाजी होऊ शकते. बाकी तर सगळ्या वस्तू घरामध्ये असतात. नेहमी प्रॉब्लेम येतो पावसाळ्यामध्ये तो म्हणजे सगळ्यात मोठा भाज्यांचा. कारण की खूप पाऊस पडला तर शेतीचं पण नुकसान होतं, भाज्यांचं नुकसान होतं, भाज्यांचे दर वाढतात. म्हणजे असं काही ना काही प्रॉब्लेम पावसाळ्यामध्ये बरेचदा आपल्याला फेस करावे लागतात. तर त्यावेळेला जर आपल्याकडे सगळ्या प्रकारचे कडधान्य घरामध्ये भरलेले असतील तर ऐन टायमाला आपण कुठलीही भाजी पटकन बनवून खाऊ शकतो. त्यामुळे मग मी अर्धे कडधान्य गावावरून आणलेले आहेत आणि जे काही बाकी राहिले होते मला मिळाले नव्हते म्हणजे, तर ते मी इथून डीमार्टमधून घेऊन आले. त्याच्यामध्ये आहे सफेद वाटाणा. मोजकेच कडधान्य आम्ही खातो, जास्त हे लोक कडधान्य खात नाहीत, प्रथमचे पप्पा आणि प्रथम. त्यामुळे वाटाणा, त्याच्यानंतर आणलेली आहे सफेद चवळी पण खातो आम्ही, पण यावेळेला म्हटलं लाल चवळी ट्राय करूया, कारण की खूप वर्षांनी मी लाल चवळी खाते आहे. पहिले खायचो आईच्या घरी होतं तेव्हा, त्याच्यानंतर मी कधी अजून म्हणजे परत ट्राय केली नाही, म्हणून म्हटलं यावेळेला लाल चवळी घेऊन येऊया. म्हणून ही लाल बारीक चवळी आणलेली आहे, सफेद वाटाणा आणला आहे, त्याच्यानंतर काबुली चणे आणलेले आहेत आणि मटकी आणून ठेवलेली आहे घरामध्ये. तर एवढेच मोजके 3-4 जे कडधान्य आहेत तेच आम्ही खातो. बाकी राजमा वगैरे तर मला आवडतो, यांना आवडत नाही. तर महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि किराणासुद्धा जमलं तर आपण थोडासा जास्त भरावा. कधी जास्त पाऊस असला तर आपल्याला बाहेरसुद्धा जाता येत नाही, किराणा भरायला जाता येत नाही, त्यामुळे घरामध्ये किराणा नेहमी भरलेला असावा. तर आता मी ह्या सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत, जे काही महिन्यामध्ये चहा पावडर, साखर, तांदूळ, डाळी वगैरे. महत्त्वाचं म्हणजे डाळी पण जास्त आणून ठेवल्यात. त्याच्यानंतर शेंगदाणे, हे स्वदेशी शेंगदाणे आहेत, तर हे आणलेत मी. हे बघा अगदी बारीक असे गावठी शेंगदाणे म्हणतो ना, तर त्या प्रकारचे शेंगदाणे आहेत, तर ते आणलेत मी. हे स्वदेशी पीनट्स छान आहेत आणि ह्याची क्वालिटी छान आहे. मी मागच्या वेळेला पण घेतले होते. मला एवढे शेंगदाणे लागत नाही. आता हे समजा 1 किलोचे मी आणले ना तर मला हे 2 महिने आरामशीर जातात. आमच्याकडे शेंगदाणे मी जास्त खात नाही. मला खोबरं जे आहे, वाटणाची कालवणं किंवा भाज्या जास्त बनतात माझ्याकडे. शेंगदाण्याचा थोडासा वापर कमी होतो. त्यात उपवास वगैरे पण नसतात कुणाचे, त्यामुळे शेंगदाण्याची एवढी आवश्यकता पडत नाही. पण मग मी आणून ठेवलेत म्हणून. आणि हे जर चांगले घेतले ना तर टिकतात पण ते चांगले, त्यामुळे. आणि एक अजून हा पोटेचा संडे स्पेशल मसाला आणलेला आहे नॉनव्हेजसाठी. म्हटलं मी ट्राय करून बघते, कधी वापरलेला नाही आहे, तर म्हटलं चला ट्राय करून बघूया. हा किती ग्रॅम आहे? हा आहे काहीतरी याच्यावर कुठे लिहिलं आहे, हा 200 ग्रॅम आहे आणि 170 रुपये प्राईज आहे. पण ते ऑफरमध्ये कमीला मिळालेलं आहे. बिलावर पाहिलेलं नाही आहे मी, पण ऑफर असेल तर त्याच्यावर काहीतरी 30-40 रुपये सूट असेल. तर हा पोटेचा संडे स्पेशल मसाला आणला आहे मी. तर बस एवढं सगळा किराणा झालेला आहे माझा.
आणि हो, हे नॅपकिन आणलेले छोटे छोटे असे, यांना पण हवे होते कामावर. 2 नॅपकिन यांना हवे होते आणि एक मला घरामध्ये माझ्यासाठी हवा होता. तर हे नॅपकिन आणले आहेत. 49 रुपीजला आहेत, पण खूप छान आहेत, मस्त आहेत हात पुसण्यासाठी. आणि हो, अजून एक वस्तू आणली, ती पण दाखवते तुम्हाला. प्रथम ती पॅन्ट दे, पाठीमागची पॅन्ट दे, वरती बघ तिथं ठेवली. हां, ही एक पॅन्ट आणली आहे. डीमार्टमध्ये जाईल आणि मी कपडे काय कोणती वस्तू घेणार नाही असं होतच नाही. नाही म्हटलं ना तरी एखादी वस्तू तरी माझ्या नजरेला पडते आणि मग मला मोह आवरत नाही. तर ह्या अशा पॅन्टी आता नवीन आल्या होत्या डीमार्टमध्ये, खूप छान आहे. या ॲक्च्युली माझ्याकडे ना 2 शर्ट आहेत आणि ते तसेच पडलेत. तर म्हटलं चला हे त्याच्यावर मॅच होऊन जाईल. एक शर्ट आहे, यांनी मला आणलं होतं, तर त्याच्यावर ही पॅन्ट एक छान मॅच होईल. मी कधी घातली की दाखवेन तुम्हाला, त्यासाठी मी ही पॅन्ट घेतली आहे. खूप सुंदर पॅन्ट आहे ही. आणि हे खिशे आहेत दोन्ही साईडला तिला, आणि पॅटर्न पण खूप सुंदर आहे तिचं. ते फ्रंटलाच थोडासा बेल्ट आहे असं बांधायला, आणि खूप छान आहे. ही एक पॅन्ट आणली आहे मी, याच्यावर शर्ट होते माझ्याकडे म्हणून मग मी ही पॅन्ट घेऊन आली आहे बस. तर आजच्या बाजाराचं तर माझ्या महिन्याभरापेक्षा पण जास्त आणून ठेवलेलं आहे मी. ते काम झालं आहे, महत्त्वाचं काम पावसाच्या आधी करून घेतलं म्हणजे झालं. कारण की जून जुलै महत्त्वाचे पावसाळ्याचे दिवस असतात, आणि एकदा पाऊस स्टार्टिंगला चालू झाला ना की तो चालूच होतो. त्यामुळे आता बनवते चिकन मसाला. असं मस्त असा फक्त चिकन मसाला बनवते, पातळ ग्रेव्हीवालं जास्त चिकन नाही बनवते. आणि त्याच्यासोबत रेडीमेड पराठे आणले, ते नंतर दाखवते तुम्हाला. फक्त भाजून घ्यायचे त्यांना. तर पहिला चिकन मसाला बनवून घेते. आज आहे ना दुपारी बिर्याणी आणली होती खायला पार्सल, कारण की मला डीमार्टमधून यायला उशीर झाला त्यामुळे. तर जेवण बनवलं नव्हतं. म्हटलं आता चिकन मसाला भात लावलेला आहे, म्हणजे कुकर झाला आहे इथे. आणि याला तर पाणी डायरेक्टच मी चिकन काय करते, शिजतं पटकन. डायरेक्ट जरी टाकलं ना तरी चिकन पटकन शिजतं, त्याला वेळ नाही लागत. आणि मसाला मी आता हा कांदा टोमॅटोचा वाटला आहे, त्याच्यामध्ये पाणी ॲड करते म्हणजे पटकन शिजून जाईल ते. आणि आज थोडासा असा रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला बनवला आहे. आता शिजेपर्यंत बरोबर तो असा घट्ट होईल आणि आटेल, कारण की शिजायचं आहे त्यामुळे थोडंसं पाणी मी जास्त ॲड केलं आहे, शिजायला वेळ लागेल त्यामुळे. त्याला झाकण ठेवून देते, एक 15-20 मिनटामध्ये हे शिजून जाईल. गॅस बंद केला आहे आणि मस्त रेस्टॉरंट स्टाईल असा चिकन मसाला रेडी झालेला आहे, ज्याची ग्रेव्ही पण अगदी घट्टसर अशी झालेली आहे. आणि सेम टू सेम असा रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला रेडी झाला आहे. आणि शिजायला पण जास्त वेळ लागला नाही, 15 मिनटामध्ये शिजून गेलेलं आहे चिकन. अगदी चिकन तसंही पटकन शिजतं. कलर पण किती छान आला आहे, पाहताय तुम्ही. आणि याच्यासोबत खाण्यासाठी आज मी आणलेला आहे हा मलबार परोठा. 1 वर्षभरापूर्वी मी एकदा आणला होता. आणि ह्याला ना फक्त तेल किंवा तूप लावून तव्यावर भाजून घ्यायचं, कारण की ह्या अर्ध्या कच्च्या मैद्याच्या रोट्या असतात. आणि आपल्याला तेल लावून याला भाजून घ्यायचं, म्हणजे अगदी खुसखुशीत अशा होतात आणि खूप छान लागतात. कोणत्याही अशा ग्रेव्हीच्या भाजीसोबत ना ह्या खरंच खूप छान लागतात. आणि असं रेस्टॉरंटचा फील येतो थोडासा. तर मी वर्षभरापूर्वी आणलं होतं, परत काय आणलंच नाही कारण की मैद्याचे आहे. त्यामुळे चला म्हटलं आज ट्राय करूया पुन्हा एकदा, म्हणून मग आज घेऊन आली. मला चिकन मसाला बनवायचा होता म्हणून. आणि यांच्यासारखे आपल्याला जमत नाही, याचे ना पूर्ण लेअर सुटतात आणि ना खायला खरंच खूप छान लागते. तर कधीतरी चालून जातं. तर मग आज आणल्यात मी. किती आहे त्याच्यामध्ये, किती 7-8 असतात पीस. फक्त तेलावर आपल्याला ह्याला छान भाजून घ्यायचं. भाजताना मी तुम्हाला दाखवते. भाजते मी. हे बघा किती सुंदर बनतो हा. आणि त्याच्या लेअर सुटतात आणि खुसखुशीत आणि मऊसूद बनतो, असं कडक अजिबात बनत नाही. आणि फक्त 6च असतात, 6 नाही सॉरी 5च असतात. मला वाटलं 6-7 तरी असतील, पण 5च असतात. तेल लावते. जेवायला या सगळ्यांनी मस्त. गरम कसं झालं चिकन? गरम आहे.
आप तो मिस्टर डिपेंडेबल हो, आप ही बताओ सबसे चंगा इंजन ऑयल मेरी गाड़ी के लिए सिर्फ मैक लुब्रिकेंट्स ही है मिस्टर डिपेंडेबल। भारत पेट्रोलियम का मैक लुब्रिकेंट्स आपकी गाड़ी छान का लागतंय. मिस्टर डिपेंडेबल। फायनली पावसाला दणदणीत सुरुवात झालेली आहे आणि आता खरोखर सुरुवात झाली, कारण की भरपूर अशा जोरात सरी येत आहेत. त्या दिवशी दाखवलं त्याशी एवढा नव्हता पाऊस आणि आत्ता बघताय खरोखर सुरुवात झालेली आहे पावसाला. मस्त असं आगमन झालंय पावसाचं. दणदणीत सरी बरसत आहेत. छान. वेलकम वेलकम. हे बघा हे लागले सगळे. तुला भिजायचं का? नाही. जा भिजा. धामळ्या जातात पहिल्या पावसाच्या. असाच जा. बॉडी घाल पाहिजे तर. हा भिजलेलं ना सगळी गरमी निघून जाते अंगातली. मग पोरं भिजतायत. जा तुला जायचं तर भिज जा. भिजतातच पहिल्यापासून भिजतात है ना. छान आला. आणि यावर्षी ना चिखल होणार नाही अजिबात. रोडचं काम झाल्यामुळे डांबरीकरण झाल्यामुळे ना अजिबात चिखल होणार नाही. त्यामुळे नाही तर मला दरवर्षी खूप वैताग यायचा. गेल्या वर्षी तर खरंच खूप वैताग आला होता. हां ते पाण्याचा स्लोप दिलाय ना तिकडं. नाहीतर एवढा चिखल व्हायचा ना, खूप चिखल व्हायचा. खड्डे होते, पाणी साचून राहायचं, त्यामुळे मच्छर व्हायचे. पण यावर्षी तेवढं बरं झालंय. पावसाच्या आधी सगळ्या रोडची कामं झालेली आहेत. प्रथमला खाली पाठवले भिजायला. एवढा वेडा पोरगा आहे ना तो. लोकची पोरं आवडीने भिजायला जातात आणि याला जबरदस्ती पाठवावं लागलंय मला भिजायला जा म्हणून. खाली अशी किती पोरं सारी भिजत आहेत सगळे. पहिल्या पावसामध्ये भिजायची मजाच वेगळी असते. लाल टी शर्टवाला प्रथम आहे. सगळे भिजतात पहिल्या पावसात सगळे. सगळे भिजायला आलेत खाली. मला जेवण झाले ते सगळं आवरायचे. ते पडले तसंच आवरायचे. चला चला व्हिडिओचा एंड करण्याची वेळ झालेली आहे. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. थोडासा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छानशा नवीन व्हिडिओचं. तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री.